मराठी चित्रपटाला नवे बळ देणार मेघराज राजे भोसले. अहिल्यानगरमध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांशी मुक्त संवाद. मराठी चित्रपट सृष्टीसमोरील आव्हाने आणि कलाकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी शनिवारी अहिल्यानगरमध्ये चित्रपट क्षेत्रातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महामंडळाच्या आगामी वाटचालीची माहिती देताना मराठी चित्रपट उद्योगासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटगृहे उभारण्याच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी राजे भोसले यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वामुळे महामंडळ अधिक सक्षम झाल्याचे नमूद केले. माफी मागतो. जेवढे सभासद आहेत त्यांनी आवर्जून मतदान करावं, कारण निर्णायक लढाई आहे. काही व्यक्तीचा उद्देश आहे की नवीन लोकांना मतदानास पात्र ठरू नये, परंतु ती पूर्णपणे आपल्या पाठीची आहे. आणि त्याप्रमाणेच माझं ठाम मत आहे की प्रत्येक चांगल्या ठिकाणी नगरमध्ये रंगभूमीवर काम करणारे अनेक कलावंत, चित्रपटात काम करणारे कलावंत, परंतु इथं महामंडळाचं कुठलंच कार्यालय नाही. तर पहिल्याच मीटिंग मध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा आम्ही संपर्क कार्यालय चालू करू, जेणेकरून स्थानिक कलावंत अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि भविष्यामध्ये इथून निर्मिती कशा चांगल्या होती, स्थानिक कलावंतांना शेतीमध्ये कसं काम मिळेल, वेगवेगळ्या सिरियल्स असतील, चित्रपट असतील, ते इथे कशी येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे एवढीच इच्छा आहे की सर्वांनी आमच्या पाठीशी राहा. समर्थ पॅनलच्या 14 आपला पतंगियाची गाव शिका म्हणून प्रचंड बहुमताने विजय. किती मतदार आहेत आणि किती ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार? साधारणतः 3400 मतदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक आणि सोलापूर हे सेंटर्स मतदानासाठी आहेत. वेगवेगळे जिल्हे त्या सेंटर्सला जोडलेले आहेत. त्यामुळं पावसाळी दिवस आहेत, कधी पाऊस पडू शकतो. पण सकाळी लवकरात लवकर आपलं मतदान करावं, जवळच्या सेंटरपर्यंत आपलं लावावं. आपलं जर मतदानाच्या वेळेस आपलं कार्ड रिन्युअल नसेल तरी काही हरकत नाही. जुन्या कार्डवर सुद्धा आपल्याला मतदान पात्र आहे. यावेळेस रिन्युअल करायला वेळ मिळाली नाही. जर एखाद्याकडे कार्डच नसेल तर आधार कार्ड स्वतःची घेऊन आले तरी त्या मतदानात पात्र वेळ लोकांनी मतदान करायला वाटतं. भविष्यामध्ये येणाऱ्या निर्मात्यांपासून ते स्पॉट सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम करण्याचा. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी छोटे छोटे सेंटर्स निर्माण केले पाहिजे. जे नवीन कलावंत आहेत त्यांना ऑडिशन कशी द्यायची थोडं काम सक्षम मिळेल. आता एक अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याच्या ट्रेनिंग देणे. ऑडिशन वेगवेगळे होतात, त्यापेक्षा महामंडळाच्या वतीने ऑडिशन घेतले होते. महामंडळाकडून जो डेटा निर्मात्याला दिला जाईल, त्याच्यामुळे जे महामंडळाचे सभासद कलावंत त्याला निश्चित फायदा होईल. त्याचबरोबर कुशल कामगार असतील, शेती तयार होती, यांच्यासाठी सुद्धा काही करायचे नाही गेले. सर्वात महत्वाचा विषय आहे कलावंत आरोग्य. तो शासनातर्फे कलावंतांचा आरोग्य विभाग करण्यात येईल. त्यांच्या फॅमिलीला बॅटरी जास्त कलावंतांना आणि औषधशार असेल, पेन्शन असेल, यातून मार्गदर्शन मिळून जाईल. स्थानिक त्या विभागात मध्ये त्या ऑफिसच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांचा चित्रकलेची डोनेशन घेऊन गौरवण्यात येईल. अनेक नवीन उपक्रम आम्ही या 2023 मध्ये राबवत आहे. नृत्य कलावंत असतील, गीतामधील कलावंत असतील, कामगार विभागातील कलावंत असतील, स्वप्रोडक्शन असतील, एका विभागाचे असतील, त्यातील नवीन येणाऱ्या कलावंतांना त्या माध्यमातून शिकवून तयार करते आणि त्यांना चित्रपट प्रोत्साहन देणे, आम्ही करणार आहोत.